कुपवाड हत्याकांडाच्या निषेधार्थ मिरज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत दिला पाठिंबा. सर्वपक्षीयांच्या वतीने निषेध फेरी. कुपवाड येथे स्वातंत्र्यदिनी घडलेल्या केसरेकर दाम्पत्याच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या मिरज बंदला व्यापारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी निषेध आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत शहरातून निषेध फेरी काढली. कुपवाड येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ मिरज शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र आले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून निषेध फेरीला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून ही फेरी काढत कुपवाड हत्याकांडाचा तीव्र निषेध करण्यात आला. हत्याकांडातील दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. मिरजकर व्यापारी आणि नागरिकांनी बंदला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा अन्यायाविरोधातील एकजुटीचा आणि शांततामय निषेधाचा संदेश असल्याचे उपस्थितांनी सांगितले. निषेध फेरीत चंद्रकांत मैगूर, विजय शिंदे, गजानन मोरे, सूर्यकांत शेगणे, विनायक सूर्यवंशी, सागर वनखडे, किरण कांबळे, संतोष दानेकर, प्रकाश अहिरे, उमेश हारगे, संजय वाले, ओंकार गोटखिंडे, आकाश चव्हाण, रोहित चौगले, महादेव हुलवान, संदीप कदम, संदीप कबाडे, दीपक तावरे, श्रीकांत महाजन, प्रवीण यादवाडे यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मिरजकर नागरिक सहभागी झाले. मिरज बंदची हाक दिली होती. याचं कारण स्वातंत्र्यदिनी सांगली जिल्ह्यातील कुपवाडमध्ये केसरकर दाम्पत्यांची हत्या फरीद अब्दुल शेख हा जिहादी वृत्तीच्या माणसाने केलेली आहे. कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांची हत्या, बटन कापण्याचा सुरा आणि हातोडा या हत्यारानं त्यांनी त्यांची हत्या केली. त्याचा निषेध म्हणून स्वातंत्र्य दिनापासून आजपर्यंत सर्व धर्मीय सर्व लोक करत आहेत. त्याचाच निषेध म्हणून आज मिरज बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद मिळत सर्व व्यापारी संघटनेने दिलेला आहे. त्या केसरकरांच्या मुलांचं पालकत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेली आहे. तसं त्यांनी फोनवरून सांगली जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक यांना फोन करून त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे निर्देश दिले आले आहेत. हा जिहादी वृत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत असा निर्गुण खून होत राहणार. ते कोणत्याही धर्माचे असोत, त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम काल आम्ही मिरजकर जनतेच्या वतीनं व सर्व नागरिकांच्या वतीनं मिरज बंदची हाक दिलं होतो. ते सर्व व्यापारी संघटना असू दे, सर्व या मिरजेतील दुकानदार असू दे, त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. एक देखील दुकान उघडं ठेवलेलं नाही. सर्वप्रथम त्या सगळ्या व्यापाऱ्यांचा मी आभार मानतो. कारण मला एक सांगायचं आहे, ह्या ज्या फरीद शेखनं जे केलेलं आहे की अशी कृत्य करणाऱ्या या फरीद शेखला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ह्याला फाशी द्यायला सांगितलं त्या राजाच्या पाटलाचं नुसतं नाव काढल्यानंतर अशा या फरीद शेखला भर चौकात नागरिकांमध्ये सोडून त्याला तुडवून मारायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. मी म्हणतो त्याला का ट्रीटमेंट चांगलं देत आहे. पोलीस प्रशासनाला पण सांगतो, एखाद्याचं पाय आणि डोकं जर छाटलं तर ते त्वरित काम थांबणार आहे. अहो, काय केलं त्या महिलांनी विचार करा, त्या काय केलं त्या पुरुषांनी. आज 10 आणि 12 वर्षाची त्यांची मुलं आहेत, त्याचा कोण विचार करणार. आणि खरंच सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांनी ते काल आम्ही बघितलं, SP साहेबांना फोन केलं, त्वरित त्यांच्यावर कारवाई करून कडक त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. खरंच मिरजकर नागरिकांच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो. आणि फरीद शेखला तुम्ही रस्त्यावर सोडा, हे लोक गप बसणार नाही, त्याला तोडवून मारतील. आणि आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून तिथनं पूर्ण व्यापारपेठ असू दे, पूर्ण मिरज शहरामध्ये असू दे, शराबकट्टा असू दे, यांनी बंद करून कडकडीत त्याचं हे केलेलं आहे. त्यांचं मी सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये असंच आपली एकजुटी दाखवून त्यांना धडा शिकूया एवढं या ठिकाणी सांगतो.